करतो. ऑनच आहे ना? ठीक आहे. ओके. स्पॉटलाइट ऍड झालंय. दुसरा डेमो करण्यासाठी तुमच्या घरामध्ये हेल्थ फोर्स हवे नाही, बेरी प्लस हवे होती ना. तुमच्या घरामध्ये बेरी प्लस असेल तर बेरी प्लस घ्या. थोडेसे असे तांदूळ घ्या. बघा काय काय जबरदस्त कार्यक्रम आहेत आपले आता. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहे आयोडीन. आयोडीन. ठीक आहे. सो हे आयोडीन मी आणलेलं आहे, स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला आयोडीन. ठीक आहे. ते तुम्ही मेडिकलला वगैरे कुठे जाऊन घेऊ शकता. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आयोडीन का, तर आयोडीन मध्ये सगळ्यात जास्त काय वापरलंय तर सोडियम USP वापरलेला आहे. आयोडीन आहे 2%, सोडियम आहे 2% आणि अल्कोहोल आहे 44.50%. ओके. आता अल्कोहोल म्हणजे आपल्या घरामध्ये अल्कोहोलवाले कार्यक्रमवाली बरीच मंडळी असते. सो अल्कोहोल आपण याच्यात टाकून बघणार आहोत म्हणजे तुम्हाला डेमो जास्त पटेल. ठीक आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे रोजच्या जेवणात आहार घेतोय किंवा आपल्या रोजच्या जेवणामध्ये आता सध्या जे आपण खातोय, ठीक आहे, याच्यामुळं काय चाललेलं आहे तर आता मी स्क्रीन शेअर केलेली आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की आता सध्या एवढं एक्सेस केमिकल वापरलं जातंय फूडवरती, फळांवरती. ठीक आहे. फूड, फळं किंवा जे काही आपले आपण असं म्हणू शकतो आपण जे काही पालेभाज्या आणतोय तर याच्यावरती ना, ह्या सगळ्यांवरती ना एक केमिकल वापरलं जातंय. आणि हे केमिकल जे आहे हे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण भाजी येते किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा हे खायला येतं, म्हणजे आपण पालेभाज्या आणल्या तर पालेभाजीवरती पण एवढं रसायन वापरलं गेलेलं आहे. तर ते त्याच्यावरती तसंच पडून राहतं. आपण घरात आणून त्या भाज्या धुतल्या तरी सुद्धा ते मला नाही वाटत की ते त्यातून जात असेल. ते कुठून तरी खाण्यातून आपल्या अंगातच जाते, आपल्या शरीरातच जाते. सो आपल्या शरीरामध्ये रोज टॉक्सिन वाढत चाललेत. काय वाढत चाललेत रोज? टॉक्सिन वाढत चाललेत. येस ऑर नो? आमच्याकडे अल्कोहोल नाही. ठीक आहे. अल्कोहोल नाही म्हणून मी दुसरं दाखवतोय आता की आपल्याकडे काय आहे. तुम्ही नाही म्हणालात म्हणून मी लगेच पुढचं आणूनच ठेवलंय. आपल्याकडे काय आहे तर आपल्या घरामध्ये आपण जे रोजचं जेवण जेवतोय, रोजचा जो आहार घेतोय, यातून रोज आपल्या शरीरात केमिकल चाललंय, रोज आपल्या शरीरात टॉक्सिन चाललंय. आणि हे रोज शरीरामध्ये टॉक्सिन जाऊन काय होतंय याच्यावरती आपण बोलणार आहोत. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आता स्क्रीन स्टॉप करतोय. आता आपण पुन्हा मेन मुद्द्यावरती येऊयात. सो हे टॉक्सिन जेव्हा शरीरामध्ये जातं तर मगासारखं हे बिकर आहे आपलं. ठीक आहे. या बिकरमध्ये आपण काय करणार आहोत, पाणी घेणार आहोत. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात जास्त प्रमाणात काय आहे तर पाणी आहे, म्हणून पाण्यावरतीच आपण डेमो करतोय हा सुद्धा. सो मी हे पाणी घेतलेलं आहे, सगळ्यांना पाणी दिसत असेल. या पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत, आयोडीन टाकणार आहोत. मला आयोडीन आहे. ओके. सो हे आयोडीन टाकण्यासाठी सुद्धा एक उपकरण आणलेलं आहे. सो मी इथून हे बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, दोन्ही स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न आहे. आयोडीन घेतलेलं आहे मी आणि हे आयोडीन मी 1, 2, 3, 4 4 ते 5 ड्रॉप मी आयोडीन टाकलेलं आहे. आता हे आयोडीन टाकल्यानंतर आयोडीन मी त्याच्यात मिक्स करतो. आपण जे हे रोज टॉक्सिन खातोय किंवा रोज आपण जे स्क्रीनवरती नाही दिसत आहे, एकच स्क्रीन दिसते, दोन्ही स्क्रीन दिसायला लागत दिसतात. आय थिंक दोन्ही स्क्रीन दिसतात. मी युट्यूबवरती पण लाईव्ह पाहतोय. युट्यूबवरती सुद्धा आपली बरीच मंडळी लाईव्ह मध्ये आपल्याला ऐकतात. युट्यूबवरती पण तुम्ही प्रश्न टाकू शकता. तुम्ही तुमचे प्रश्न टाका. तुमच्या प्रश्नांना युट्यूबवरती सुद्धा उत्तर देता येईल. युट्यूबवरती तुम्ही जे काही प्रश्न टाकणार आहात त्यांना सुद्धा मी आता इथून आन्सर करणार आहे ऑनलाईन मीटिंग मध्येच. फर्स्ट टाइम दिसत नव्हती, आता दिसली. ओके ग्रेट, दिसली. सो बघा, जेव्हा आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन जातं, आधी पाणी किती सफेद होतं, टॉक्सिन गेल्यानंतर ते पाणीचं काय झालंय, वेगळाच कार्यक्रम झालाय. बरोबर आहे. वेगळाच कार्यक्रम झालाय. वेगळ्या कलरचं जास्त फेस दिसत आहेत. येलो येलो झालं. बरोबर आहे. हे येलो झालं म्हणजे काय, तर आपल्या शरीरामधलं जे काही नॉर्मल शरीर होतं याच्यामध्ये हे टॉक्सिन गेलेलं आहे. आणि हे टॉक्सिन गेल्यानंतर शरीरामध्ये हे जे आपलं शरीरातलं जे रक्त होतं किंवा जे काही शरीराच्या आतमधलं जे पाणी होतं त्याच्यामध्ये भेसळ झालेली आहे. राईट. आता ही भेसळ, आता हे झालंय ऑलरेडी. आता याच्यामध्ये काय करतो, आपण जेवतो तर आपण जेवताना काय डाळ भात किंवा असं तांदूळ खातो. राईट. स्वतः आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये मी एक अर्धा चम्मच तांदूळ घेतलेत आणि अर्धा चम्मच तांदूळ मी थोडेसे टाकणार आहे. आता हे तांदूळ टाकल्यानंतर तांदळाला त्याच्यात मिक्स करणार आहे. आता तुम्ही बघाल त्याचा कलर अजून चेंज होईल. हे काळं झालं. ठीक आहे. हे काळं झालं. दिसतंय ना सगळ्यांना? ओके. हे काळं झालेलं आहे. आणि हे काळं झालेलं जे काही आपण असं म्हणू शकतो अ, तांदूळ, काळा झालेला जो काय तांदूळ आहे
हा आता थोडासा मी बाहेर काढणार आहे, जेणेकरून तो तुम्हाला दिसेल. सगळ्यांना दिसतोय काळा झालेला तांदूळ? ठीक आहे. टिश्यू आणलेले आहेत त्याच्यासाठी. हे बघा, हा काळा झालेला तांदूळ आहे. कुठे कॅमेरा आहे? हा, दिसतोय काळा झालेला तांदूळ? नाही दिसत. इथं दाखवतो तुम्हाला. दिसतोय आता? येस. सो हा तांदूळ काळा झालेला आहे. सो आता आपण काय करणार आहोत, रोज आपण बेरी प्लस किती गोळ्या खातो? सकाळी एक, संध्याकाळी एक. सो मी आता 2 बेरी प्लसच्या गोळ्या कॅप्सूल, 2 बेरी प्लसच्या कॅप्सूल मी ओपन करून ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे. आणि मग आपण बघूयात की काय जादू होते. ठीक आहे. सो आपण पहिली बेरी प्लसची कॅप्सूल ही मी घेतलेली आहे हातामध्ये. ओके, ही पहिली बेरी प्लसची कॅप्सूल मी आता इथं फोडतोय. लक्षात ठेवा कसं करायचं, नेक्स्ट टाइम तुम्ही स्वतः करू शकता तुमच्या घरी. सो बेरी प्लसची एक कॅप्सूल फोडली आणि ही कॅप्सूल मी आता याच्यामध्ये टाकलेली आहे. दिसतंय? दिसत नाहीये अजून? दिसत नाहीये? काय चाललंय? आता दिसत नसेल तर युट्यूब वरती जाऊन बघा, युट्यूब वरती दिसतंय. दिसत नाही अजून? दिसत नसेल तर काय मी करू शकत नाही. माझा पूर्ण प्रयत्न आहे दिसण्याचा. स्क्रीन स्वाईप करा. हा, स्क्रीन स्वाईप करा म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो स्क्रीनवरती मला वाटतंय दिसतंय. ज्यांना इथं दिसत नसेल त्यांनी युट्यूबला लाईव्ह मध्ये जाऊन बघा. युट्यूबला लाईव्हला काही प्रश्न पडत असतील तर ते सुद्धा प्रश्न आम्ही घेणार आहोत. सो युट्यूबवाले सुद्धा युट्यूबवरती चॅटबॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला रिप्लाय देऊ शकता. एक कॅप्सूल झाली. आता आपण दुसरी कॅप्सूल फोडून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. दुसरी कॅप्सूल फोडून टाकली. आता ह्या दोन्ही कॅप्सूल आपण टाकल्यानंतर, ह्या कॅप्सूल आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या शरीरामध्ये पचण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जातात. ओके. सो आपण काय करणार आहोत, हे पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स करणार आहोत. सो त्याच्यासाठी मी आता याला पुन्हा थोडस ढवळणार आहे. आता आपण बघूयात जो काळा झालेला तांदूळ होता त्याच्यामध्ये काय फरक पडलाय. कारण हे टॉक्सिन आपल्या शरीरामध्ये गेलेले आहेत आणि आपण जे जेवण जेवतोय त्या जेवणाला सुद्धा ते काय करतंय, खराब करण्याचा प्रयत्न करते. सो जेव्हा आपली ऑल टोटल कॅप्सूल खाल्ली जाईल, तेव्हा ऑल टोटल कॅप्सूल खाल्ली गेल्यानंतर, सॉरी बेरी प्लस, सॉरी बेरी प्लसचा डेमो चाललाय आता. बेरी प्लसची कॅप्सूल खाल्ल्यानंतर, समजून घ्या, शब्द समजून घ्या. बेरी प्लसचा खाल्ल्यानंतर काय होतंय, तर तुम्ही बघाल. कुठे गेले तांदूळ? तांदूळ पूर्णपणे पुन्हा व्हाईट झालेले आहेत. दिसत आहेत का? मगाशी जो काळा झालेला तांदूळ होता हा आता पुन्हा पूर्णपणे काय झालाय, व्हाईट झालेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हाईट झालेला आहे. सो हे एवढं जबरदस्त आहे. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये रोजचं जे आहारातून जे काही टॉक्सिन जात आहेत आणि आपल्या शरीरामध्ये जे काही ऑक्सिडेशन झालं पाहिजे, प्युरिफिकेशन झालं पाहिजे शरीराच्या आतल्या भागातून, बरोबर आहे. आपण वरतून जसं मेकअप करण्यासाठी, रंगरंगोटी करण्यासाठी ज्या गोष्टी वापरतो त्याच पद्धतीने हे आपल्या कॅप्सूलच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या आतमध्ये जे काही टॉक्सिन्स झालेले आहेत, हे टॉक्सिन्स रिमूव्ह झाले पाहिजे, हे शरीराच्या बाहेर गेले पाहिजेत. त्याच्यासाठी म्हणून आपण आता हा डेमो तुम्हाला दाखवलाय. तुम्हाला डेमो कळाला असेल. कळाला सगळ्यांना डेमो? बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण